नमस्कार. अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती 2026 साठी आपण सगळे तयारी करत आहोत आणि तुमच्या सगळ्यांना उत्सुक असणारी गोष्ट म्हणजे परीक्षेची तारीख जाहीर झालेली आहे. पुढच्या महिन्यात पेपर आहे 28 तारखेला. सगळ्यांची तयारी जोरदार झाली पाहिजे. आता फक्त रिव्हिजन करायची आहे. आपण मॅरेथॉन घेत आहोत. 100 प्रश्नांचं 100 गुण किंवा तुम्ही 200 गुण असं पण धरू शकता. तर आधीचा जो आपला व्हिडिओ होता रॅपिड रिव्हिजन भाग 17वा त्यामध्ये किती स्कोर आलेले आहेत आपण पाहू. तर कविता खेडकर, कविताताईंचा स्कोर 56 आलेला आहे. खूपच छान. फक्त 4च चुकलेले आहेत. खूप चांगला स्कोर आहे. स्नेहल जाधव यांचा 55 स्कोर आहे. त्यांचे पण 5 चुकलेत आणि 55 बरोबर आलेत. मेरिट मध्ये येण्यासाठी हे स्कोर खूप चांगले आहेत. अनघा चव्हाण या ताईचा 46 बरोबर आलेले आहेत. अनघाताई अजून जोरदार रिव्हिजन सुरू करा. मेरिट मध्ये यायचं आहे. कॉम्पिटिशन खूप असणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला एकदम चांगली तयारी करायची आहे. तुम्ही लिहिताय स्कोर खूप चांगला आहे. तुम्ही तुमच्या प्रोग्रेस मध्ये आहात. तर आपला पहिला प्रश्न पाहूया. ICDS संदर्भात काही विधाने दिलेली आहेत. काय विधान आहे? ICDS मध्ये आरोग्य, पोषण आणि पूर्व प्राथमिक शिक्षण यांचा समन्वित दृष्टिकोन आहे. ICDS सेवा केवळ 6 वर्षाखालील बालकांपुरती मर्यादित आहे. गर्भवती व स्तनदा महिलांसाठी किंवा महिलांनाही ICDS च्या लाभार्थी गटात येतात. योग्य पर्याय निवडा. कोणतं बरोबर आहे वाक्य? आपलं 2 नंबरचं वाक्य चुकलेलं आहे. ICDS ची सेवा केवळ 6 वर्षाखालील बालकांना आहे का? नाही. तर त्यामुळे 1 आणि 3 आपलं बरोबर येणार आहे. कोणाला असणार आहे? स्तनदा माता, गर्भवती माता आणि आपल्या लहान बालकांचा गट आहे यांच्यासाठी ICDS योजना आहे. ICDS मधील 6 सर्व्हिसचा योग्य संच कोणता? ICDS मध्ये 6 सर्व्हिस आहेत. त्यांचा संच कोणता बरोबर आहे ओळखायचे आपल्याला. सप्लिमेंटरी न्यूट्रिशन, हेल्थ चेकअप, रेफरल सर्व्हिस, इम्युनायझेशन, न्यूट्रिशन अँड हेल्थ एज्युकेशन, स्कूल एज्युकेशन. बी ऑप्शन आहे सप्लिमेंटरी न्यूट्रिशन, हॉस्पिटलायझेशन, हायर एज्युकेशन, इम्युनायझेशन, स्किल ट्रेनिंग, रेफरल सर्व्हिस. सी ऑप्शन हेल्थ इन्शुरन्स, सप्लिमेंटरी न्यूट्रिशन, स्कूल एज्युकेशन, इम्युनायझेशन, पेन्शन, रेफरल सर्व्हिस. डी ऑप्शन प्री स्कूल एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट, इम्युनायझेशन, हाऊसिंग, हेल्थ चेकअप, न्यूट्रिशन एज्युकेशन. कोणत्या 6 आहेत सेवा आपल्याला? पेन्शन असणार आहे का? नाही. पेन्शन नसणार आहे. हाऊसिंग आहे का? नाही. तुम्हाला स्किल ट्रेनिंग आहे का? नाही. काय येणार आहे? ए ऑप्शन बरोबर आहे. तुम्हाला 6च्या 6 हे तुम्हाला सेवा माहित असल्या पाहिजेत. एखाद्या बालकाचे वजन सलग 3 ग्रोथ मॉनिटरिंग नोंदीमध्ये अपेक्षित पद्धतीने वाढत नाहीये. पर्यवेक्षिकेने सर्वप्रथम कोणती बाब तपासणे अधिक योग्य ठरेल? बालकाचा शाळेतील निकाल, आहार सेवन, आजारपणाचा इतिहास व फीडिंग प्रॅक्टिस, शैक्षणिक स्तर, घरातील विद्युत वापर. काय केलं पर्यवेक्षणे पाहिजे तर आहार सेवन, आजारपणाचा इतिहास आणि फीडिंग प्रॅक्टिस तपासली पाहिजे. ICDS मधील कन्व्हर्जन्स संदर्भात खालीलपैकी सर्वाधिक योग्य विधान कोणते? सर्व ICDS सेवा फक्त महिला व बालक विकास विभागाने स्वतंत्रपणे द्याव्यात. आरोग्य, पोषण व बालविकासाशी संबंधित विविध विभाग सेवांनी समन्वयाने काम करणे. अंगणवाडी सेविकेने सर्व आरोग्य सेवा द्याव्यात. ICDS सेवा फक्त ग्रामपंचायतीमार्फत चालवणे. काय योग्य उत्तर आहे आपलं? बी आपलं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणता पर्याय ग्रोथ मॉनिटरिंग आणि ग्रोथ प्रमोशन यातील योग्य फरक दर्शवतो? कशातला फरक दर्शवायचा आहे आपल्याला? ग्रोथ मॉनिटरिंग आणि ग्रोथ प्रमोशन यातला. मॉनिटरिंग म्हणजे वजन घेणे, प्रमोशन म्हणजे वाढीतील समस्या ओळखून योग्य फीडिंग केअर बाबत मार्गदर्शन व कृती करणे. मॉनिटरिंग म्हणजे लसीकरण, प्रमोशन म्हणजे वजन घेणे. मॉनिटरिंग म्हणजे शालेय शिक्षण, प्रमोशन म्हणजे आरोग्य तपासणी. दोन्ही संज्ञाचा अर्थ पूर्णपणे समान आहे. कोणतं योग्य उत्तर आहे? हे योग्य आहे. मॉनिटरिंग म्हणजे काय? वजन घेणे. प्रमोशन म्हणजे वाढीतील समस्या ओळखायची आहे आणि त्याबाबत मार्गदर्शन व कृती करायची आहे. ICDS मध्ये
रेफरल सर्व्हिसची गरज विशेषतः कोणत्या परिस्थितीत निर्माण होते? बालकाने अंगणवाडीत अनुपस्थिती केल्या असल्यास, लाभार्थ्यामध्ये गंभीर किंवा विशेष आरोग्यविषयक समस्या आढळल्यास, पालकांनी नवीन घर बांधल्यास, बालकाला नवीन खेळणी हवी असल्यास. उत्तर येईल आपलं बी हे योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणते अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशनच्या दृष्टिकोनाशी सर्वाधीन सुसंगत आहे? लहान मुलांना प्राथमिक शाळेचा अभ्यासक्रम तंतोतंत शिकवणे, खेळ, कृती, अनुभव आणि संवादातून विकासात्मक कौशल्ये वाढवणे, लेखनाचा सराव घेणे, पाठांतरावर भर देणे. काय असेल योग्य उत्तर? बी. खेळ, कृती, अनुभव आणि संवादातून विकासात्मक कौशल्ये वाढवणे. खालील विधाने विचारात घ्या. अंगणवाडी केंद्र हे ICDS सेवांच्या समुदाय आधारित वितरणातील महत्त्वाचे केंद्र आहे. अंगणवाडी सेविका ही आरोग्य विभागातील डॉक्टरची पर्यायी भूमिका बजावते. आवश्यकतेनुसार लाभार्थ्यांना आरोग्य यंत्रणेकडे संदर्भित करण्याची प्रक्रिया ICDS मध्ये महत्त्वाची आहे. काय बरोबर आहे? तर आपलं बी उत्तर आहे बरोबर. कारण आरोग्य विभागातील डॉक्टरची पर्यायी भूमिका अंगणवाडी सेविका निभावते का? तर नाही. ICDS मध्ये न्यूट्रिशन अँड हेल्थ एज्युकेशनचा प्रमुख उद्देश कोणता? महिलांना व कुटुंबांना योग्य पोषण, आरोग्य आणि केअर प्रॅक्टिस बाबत व्यवहार्य माहिती देणे, केवळ शालेय अभ्यासक्रम शिकवणे, लसीकरण करणे, सरकारी योजनांची जाहिरात करणे. काय योग्य उत्तर येईल? न्यूट्रिशन अँड हेल्थ एज्युकेशनचा उद्देश काय असायला पाहिजे? महिलांना व कुटुंबांना योग्य पोषण, आरोग्य आणि केअर प्रॅक्टिस बाबत व्यवहार्य माहिती देणे. खालीलपैकी कोणता घटक बालकांच्या होलिस्टिक डेव्हलपमेंटचा भाग मानला जातो? होलिस्टिक डेव्हलपमेंट फक्त शारीरिक वाढ, कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट, शारीरिक, कॉग्निटिव्ह, सामाजिक व भावनिक विकास, फक्त वजन आणि उंची. प्रश्न दिसतोय अवघड पण सोपा आहे. काय असायला हवं उत्तर? सी आपले योग्य उत्तर असणार आहे. जे ऑप्शन जास्त एक्सप्लेन केलेले असतात ते आपलं 99% उत्तर असतं. एखाद्या अंगणवाडी केंद्रात पूरक पोषणाचा लाभ दिला जात आहे, मात्र बालकांमध्ये वारंवार कुपोषणाची चिन्हे दिसत आहेत. पर्यवेक्षिकेच्या दृष्टीने सर्वाधिक योग्य दृष्टिकोन कोणता? फक्त पूरक आहाराचे प्रमाण वाढवणे, आहारासोबत आजारपण, फीडिंग प्रॅक्टिस, स्वच्छता आणि कुटुंबियांच्या पोषणविषयक सवयींचाही विचार करणे, वजन नोंदवणे, पालकांना दोष देणे. काय योग्य उत्तर येईल आपलं? बी योग्य उत्तर येणार आहे. ICDS मध्ये लाईफ सायकल अप्रोच किंवा जीवनचक्राच्या दृष्टिकोनाचा पोषणाशी संबंध कसा समजला जातो? प्रत्येक वयोगटाच्या पोषण गरजा स्वतंत्र असतात आणि त्याचा पुढील जीवनावस्थेवर परिणाम होऊ शकतो. जन्मानंतरच्या पहिल्या वर्षातच पोषण महत्त्वाचे असते. किशोरावस्था व मातृत्वाचा पोषणाशी संबंध नाही. वृद्ध व्यक्तींचे पोषण महत्त्वाचे आहे. काय येईल उत्तर? लाईफ सायकल अप्रोच म्हणजे प्रत्येक वयोगटाच्या पोषण गरजा स्वतंत्र असतात आणि त्याचा परिणाम पुढील जीवनावस्थेवर होऊ शकतो. खालीलपैकी कोणती परिस्थिती इंटरजेनरेशनल सायकल ऑफ मालन्यूट्रिशनशी संबंधित असू शकते? आपल्याला संबंध विचारलेला आहे. कुपोषित आई असेल, कमी जन्मवजन, कमकुवत बालक असेल, त्याच्यामुळे पुढील आयुष्यात कुपोषणाचा धोका वाढेल. चांगला आहार, चांगली वाढ होईल. नियमित लसीकरण, रोगप्रतिकारक क्षमता होईल. स्वच्छ पाणी, कमी संसर्ग. काय योग्य असणार आहे आपलं? इंटरजेनरेशनल सायकल ऑफ मालन्यूट्रिशन. तर योग्य असणार आहे, उत्तर आपले योग्य असणार आहे. ICDS मधील सेवांचे परिणाम सुधारण्यासाठी पर्यवेक्षिकेने खालीलपैकी कोणत्या बाबीला प्राधान्य द्यावे? योग्य उत्तर असणार आहे बी. सेवांची गुणवत्ता,
स्टोरेज, फॉलोअप आणि फील्ड लेवल सुपरविजन करणे पर्यवेक्षिकेचे प्राधान्य असावे. खालील विधाने विचारात घ्या. ICDS मध्ये बालकांच्या पोषण स्थितीचे निरीक्षण महत्त्वाचे आहे. ग्रोथ मॉनिटरिंग मधून मिळालेल्या माहितीचा उपयोग फॉलोअप साठी करता येतो. एकदा बालकाचे वजन सामान्य आले की पुढील मॉनिटरिंगची गरज नसते. कोणता पर्याय बरोबर आहे? तर आपलं बी 1 आणि 2 बरोबर आहे. पुन्हा मॉनिटरिंगची गरज असेल का? तर असणार आहे. अंगणवाडी केंद्रातील होम व्हिजिटचा सर्वाधिक योग्य उद्देश कोणता? फक्त उपस्थिती तपासणे असं होईल का? नाही. कुटुंबाची आर्थिक चौकशी होती का? नाही. सरकारी कागदपत्रे तपासली जातात का? नाही. तर काय होईल? कुटुंबाच्या प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन पोषण, आरोग्य व केअर प्रॅक्टिस याबाबत योग्य मार्गदर्शन करणे. खालीलपैकी कोणती बाब अंगणवाडी लेव्हल सुपरविजन मध्ये सर्वाधिक महत्त्वाची असते? रजिस्टर्स मध्ये स्वाक्षरी करणे गरजेचे होईल का? नाही. सेवा प्रत्यक्ष लाभार्थ्यापर्यंत योग्य प्रकारे पोहोचत आहेत का याचे निरीक्षण करणे, कार्यालयीन काम करणे, मासिक बैठकीला उपस्थित राहणे. काय असेल अंगणवाडी लेव्हल सुपरविजन मध्ये? तर सेवा प्रत्यक्ष लाभार्थ्यापर्यंत पोहोचत आहे का नाही याचे निरीक्षण करणे. एखाद्या बालकाला गंभीर कुपोषणाचा संशय असल्यास खालीलपैकी कोणता दृष्टिकोन सर्वाधिक योग्य आहे? केवळ अंगणवाडीतील आहार देऊन प्रकरण बंद करणे, योग्य असेसमेंट, फॉलोअप आणि आवश्यकतेनुसार आरोग्य संस्थेकडे रेफरल करणे, बालकाला अंगणवाडीतून वगळणे, बालकांना कोणतीही माहिती न देणे. कोणते योग्य आहे? योग्य असेसमेंट, फॉलोअप आणि आरोग्य संस्थेकडे रेफर करणे. ICDS मधील कम्युनिटी पार्टिसिपेशनचा सर्वाधिक योग्य अर्थ कोणता? ICDS ची सर्व जबाबदारी समुदायावर सोपवणे, कुटुंब व समुदायाला पोषण, आरोग्य आणि बालविकासाच्या उपक्रमामध्ये सहभागी करून घेणे, फक्त ग्रामपंचायतीला निर्णय घेऊ देणे, फक्त सरकारी अधिकाऱ्यांचा सहभाग. कम्युनिटी पार्टिसिपेशन काय असेल? कुटुंबे व समुदायाला पोषण, आरोग्य आणि बालकांच्या उपक्रमामध्ये सहभागी करून घेणे. खालीलपैकी कोणता पर्याय ICDS च्या इंटिग्रेटेड स्वरूपाचे सर्वाधिक योग्य वर्णन करतो? विविध सेवा वेगवेगळ्या विभागांनी कोणत्याही समन्वयाशिवाय देणे योग्य असेल का? कोणताही समन्वय. पोषक आरोग्य सेवा, रेफरल हेल्थ एज्युकेशन आणि ECCE चा परस्परपूरक दृष्टिकोन, फक्त पूरक पोषणावर आधारित कार्यक्रम, फक्त पूर्व प्राथमिक शिक्षणावर आधारित कार्यक्रम. काय असेल आपलं योग्य उत्तर? इंटिग्रेटेड म्हणजे काय? पोषण आरोग्य सेवा, रेफरल हेल्थ एज्युकेशन आणि ECCE चा परस्परपूरक दृष्टिकोन. खालीलपैकी कोणते ऑपरेटिंग सिस्टीम आणि ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर यांचे योग्य उदाहरण आहे? एक ऑपरेटिंग सिस्टीम असणार आहे आणि एक ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर असणार आहे. कोणतं उत्तर असणार? विंडोज, MS वर्ड, लिनक्स, गुगल क्रोम, विंडोज, एक्सेल, अँड्रॉइड. तर काय योग्य असणार आहे? विंडो हे आपलं आहे ऑपरेटिंग सिस्टीम, तर MS वर्ड काय आहे? ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. संगणकात फोल्डरचा उपयोग मुख्यतः कशासाठी केला जातो? फाईल व्यवस्थित साठवण्यासाठी, इंटरनेट चालवण्यासाठी, व्हायरस काढण्यासाठी, स्क्रीन बंद करण्यासाठी. कशासाठी होतो फोल्डरचा उपयोग? फाइल्स व्यवस्थित साठवण्यासाठी. खालीलपैकी कोणते इनपुट डिव्हाइस नाही? स्कॅनर, कीबोर्ड, मायक्रोफोन, प्रोजेक्टर. कोणतं नसणार आहे? काय उत्तर असणार आहे? तर डी हा प्रोजेक्टर हा इनपुट डिव्हाइस आहे का? नाही. तो काय आहे? आउटपुट डिव्हाइस आहे.
MS वर्ड मध्ये Ctrl+H चा उपयोग कशासाठी केला जातो? हेल्प उघडण्यासाठी, फाइंड अँड रिप्लेस साठी, हेडर तयार करण्यासाठी, डॉक्युमेंट हाईड करण्यासाठी. कशाचा उपयोग होतो? तर फाइंड अँड रिप्लेस करण्यासाठी Ctrl+H चा वापर होतो. MS एक्सेल मध्ये एखाद्या सेलमध्ये हे सूत्र लिहिले बरोबर ॲव्हरेज कंसात B1 B5 लिहिल्यास काय मिळेल? याचा अर्थ काय होतो या सूत्राचा? B1 B5 मधील सर्वात मोठी संख्या, B1 ते B5 मधील संख्यांची बेरीज, B1 ते B5 मधील संख्यांची सरासरी, B1 ते B5 मधील सर्वात लहान संख्या. काय मिळणार आहे या सूत्रामुळे? तर इथं काय लिहिलंय? ॲव्हरेज लिहिलंय. म्हणजे काय पाहिजे ह्यांना? सरासरी पाहिजे. कशाची? B1 आणि B5 मधल्या ज्या पण संख्या आहेत त्यांची सरासरी पाहिजे. म्हणजे काय येणार आपलं? सी उत्तर येणार आहे. जर त्यांची बेरीज पाहिजे असेल तर काय येईल? सम येणार आहे. रॉम बद्दल योग्य विधान कोणते? त्यातील माहिती वीज गेल्यावर सामान्यत नष्ट होते. ती मुख्यतः तात्पुरत्या प्रोसेसिंग साठी वापरली जाते. ती नॉन व्होलाटाईल मेमरी आहे. ती फक्त इंटरनेट डेटा साठवते. काय बरोबर येईल रॉम विषयी? रॉम काय आहे? नॉन व्होलाटाईल मेमरी आहे. व्होलाटाईल कोणती आहे? व्होलाटाईल आहे रॅम. आणि नॉन व्होलाटाईल कोणती आहे? रॉम आहे. सी उत्तर बरोबर आहे. मॅक ॲड्रेस मुख्यतः कशाशी संबंधित आहे? नेटवर्क इंटरफेस, डिव्हाइसची हार्डवेअर लेवल ओळखणे, वेबसाईटचा डोमेन नेम, कम्प्युटरचा पासवर्ड, फाईल एक्सटेन्शन. मॅक ॲड्रेस कशासाठी असतो? नेटवर्क इंटरफेस, डिव्हाइसची हार्डवेअर लेवल ओळखण्यासाठी. खालीलपैकी कोणते सायबर सिक्युरिटीचे उदाहरण आहे? सर्व अकाउंटसाठी एकच पासवर्ड तपासणे, किंवा पासवर्ड वापरणे, संशयास्पद लिंकवर क्लिक करणे, टू फॅक्टर ऑथेंटिफिकेशन वापरणे, पासवर्ड इतरांना सांगणे. काय असेल सिक्युरिटी आपल्यासाठी? तर टू फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरणे. OCR म्हणजे ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन तंत्राचा उपयोग कशासाठी केला जातो? आवाजाचे व्हिडिओमध्ये रूपांतर करण्यासाठी, इमेज स्कॅन डॉक्युमेंट मधील अक्षर एडिटेबल टेक्स्टमध्ये रूपांतरित करण्यासाठी, इंटरनेट स्पीड मोजण्यासाठी, कम्प्युटर व्हायरस शोधण्यासाठी. OCR कशासाठी असेल? इमेज किंवा स्कॅन डॉक्युमेंट मधील अक्षर एडिटेबल टेक्स्ट मध्ये रूपांतरित करण्यासाठी. नोट्स काढत चला. काय प्रश्न अवघड आहेत त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका. अवघडची तयारी केली तर जास्त सोपं वाटेल आणि मग तुम्ही मेरिट मध्ये येणार आहात. कोणतं सर्च इंजिन आहे? गुगल, विंडोज, लिनक्स, पॉवरपॉइंट. कोणतं असणार आहे? तर गुगल आपलं सर्च इंजिन आहे. संगणकाच्या संदर्भात 1 बाइट मध्ये किती बिट्स असतात? 4, 8, 16, 32. 1 बाइट मध्ये किती बिट असतात? तर त्या 32 बिट्स असतात. MS एक्सेल मध्ये ॲब्सोल्यूट सेल रेफरन्ससाठी खालीलपैकी कोणते योग्य आहे? प्रश्न अवघड आहे. ह्याची डायरेक्ट नोट्स काढा आणि फक्त लक्षात ठेवा सी योग्य उत्तर आहे. ॲब्सोल्यूट सेल रेफरन्ससाठी सी ऑप्शन योग्य आहे. काही प्रश्नांना एक्सप्लेनेशनची गरज पडत नाही, ते आहे असं लक्षात ठेवायचं. खालीलपैकी कोणते ईमेल मधील अटॅचमेंटचे उदाहरण आहे? ईमेल सोबत पाठवलेली PDF फाईल, ईमेलचा पासवर्ड, इंटरनेट कनेक्शन, ईमेल ॲड्रेस. अटॅचमेंट पाठवतो आपण सोबत, काय पाठवणार आहे? मग फाईलच पाठवणार आहे. त्यामुळे ए उत्तर आहे. खालीलपैकी कोणता क्लाउड कम्प्युटिंगचा फायदा आहे? इंटरनेट शिवाय प्रत्येक क्लाउड सर्व्हिस वापरता येते. रिमोट सर्व्हरवर डेटा सर्व्हिस ऍक्सेस करता येतात.
कम्प्युटरला रॅमची गरज राहत नाही. व्हायरस कधीच येत नाही. क्लाउड कम्प्युटिंगचा फायदा काय असेल तर रिमोट सर्व्हर्सवर डेटा किंवा सर्व्हिस ऍक्सेस करता येतात. सगळ्यात चांगला सोपा प्रश्न, PDF चे पूर्ण रूप काय? पर्सनल डेटा फाईल, पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट, प्रोग्राम डॉक्युमेंट फाईल, पब्लिक डेटा फॉर्मॅट. काय असणार आहे? पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. शरीराला त्वरित ऊर्जा देणारे प्रमुख पोषक द्रव्य कोणते? प्रोटीन, कार्बोहायड्रेट, विटॅमिन की मिनरल? कोण देत आपल्याला त्वरित ऊर्जा? तो देत असतो कार्बोहायड्रेट. प्रोटीनचा प्रमुख जैविक उपयोग कोणता? शरीराच्या ऊतींची वाढ व दुरुस्ती, फक्त शरीराचे तापमान कमी करणे, फक्त दृष्टी सुधारणे, फक्त रक्तातील पाणी वाढवणे. काय येईल प्रमुख जैविक उपयोग? तर शरीराच्या ऊतींची वाढ व दुरुस्ती करणे. खालीलपैकी कोणते विटॅमिन शरीरात आयर्न ऑब्झॉर्प्शन म्हणजे शोषून घेण्यास मदत करते? विटॅमिन ए, विटॅमिन सी, विटॅमिन डी, विटॅमिन के. कोण करतं आयर्न ऑब्झॉर्प्शन? तर विटॅमिन सी करत असतं. खालीलपैकी कोणते पोषक द्रव्य शरीराला सुमारे 9 किलो कॅलरीज प्रति ग्रॅम ऊर्जा देत असते? कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, विटॅमिन. कोण देत आपल्याला 9 किलो कॅलरी प्रति ग्रॅम? ते देत असतं फॅट. आयर्न डेफिशियन्सीचा सर्वाधिक थेट संबंध कशाशी आहे? ॲनिमिया, गॉइटर, स्कर्वी, रिकेट्स. आयर्नची कमतरता असेल तर काय होईल आपल्याला? ॲनिमिया होणार आहे. आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणती समस्या होऊ शकते? गॉइटर, नाईट ब्लाइंडनेस, स्कर्वी, बेरीबेरी. काय होईल आपल्याला आयोडीन नसेल तर? गॉइटर होणार आहे. विटॅमिन डी चा कॅल्शियम मेटाबॉलिझमशी काय संबंध आहे? कॅल्शियम अब्झॉर्प्शन मध्ये मदत करते, कॅल्शियम पूर्णपणे नष्ट करते, रक्तातील ग्लुकोज वाढवते, प्रोटीन सिंथेसिस थांबवते. काय करते? कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करते. बॅलन्स्ड डाएट म्हणजे काय? फक्त जास्त प्रमाणात अन्न घेणे, आवश्यक पोषक द्रव्ये योग्य प्रमाणात मिळणारा आहार, प्रथिने असलेला आहार, फळांचा आहार. काय असेल बॅलन्स्ड डाएट? तर आवश्यक पोषक द्रव्ये असलेला योग्य प्रमाणात मिळणारा आहार. कुपोषणाचा धोका कमी करण्यासाठी बालकांच्या आहारात विविधता का आवश्यक आहे? विविध पोषक द्रव्ये मिळण्यासाठी, चव वाढवण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी, पाणी कमी करण्यासाठी. तर ए योग्य उत्तर असेल विविध पोषक द्रव्ये मिळण्यासाठी. शरीरातील हिमोग्लोबिन निर्मितीसाठी कोणते मिनरल विशेष महत्वाचे आहे? आयर्न, आयोडीन, सोडियम, कॅल्शियम. तर हिमोग्लोबिन निर्मितीसाठी आयर्न महत्वाचे असते. 2025 मध्ये भारत सरकारने पद्म अवॉर्ड्स किती जणांना देण्याची घोषणा केली? हा करंट अफेअरचा प्रश्न आहे. 129, 139, 149, 159. किती जणांना भेटले पद्म अवॉर्ड? त्यालाच पद्मश्री म्हणतात. किती जणांना? 139 जणांना मिळाले 2025 मध्ये आणि आपल्या अशोक मामांना पण मिळालेला आहे. 2025 मध्ये ICC चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाने मिळवले? ऑस्ट्रेलिया,
न्यूझीलंड, इंडिया, साऊथ आफ्रिका. कुणाला मिळाली चॅम्पियन्स ट्रॉफी? करंट अफेअरवर लक्ष द्या. महत्त्वाचे करंट अफेअर्स विचारले जातात. कुणाला मिळाली ट्रॉफी? तर आपल्या इंडियाला मिळालेली आहे. ही क्रिकेटची ट्रॉफी आहे. 2025 मध्ये IPL चे विजेतेपद कोणत्या संघाने मिळवले? मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स. कुणाला मिळाले 2025 मध्ये IPL चे विजेतेपद? ते मिळालेले आहे RBC म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला. 2025 मध्ये खेलो इंडिया युथ गेम्स कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आले? महाराष्ट्र, बिहार, गुजरात, राजस्थान. खेलो इंडिया युथ गेम्स बिहार राज्यात आयोजित करण्यात आले आहेत. 2025 मध्ये पद्म अवॉर्डची घोषणा कोणत्या दिवशी करण्यात आली? 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 2 ऑक्टोबर, 14 एप्रिल. कधी देतात पद्म अवॉर्ड? 26 जानेवारीला. सक्षम अंगणवाडी संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. विद्यमान अंगणवाडी केंद्राचे इन्फ्रास्ट्रक्चर आणि सर्व्हिस डिलिव्हरी सुधारण्यावर भर दिला जातो. यामध्ये न्यूट्रिशन आउटकम्स सुधारण्यावर भर आहे. या उपक्रमांचा संबंध फक्त 6 वर्षावरील मुलांच्या शालेय शिक्षणाशी आहे. 3 नंबरचं योग्य असेल का? तर नसणार आहे. फक्त 6 वर्षाच्या मुलांच्या शालेय शिक्षणावर असेल का? नसणार आहे. त्यामुळे काय योग्य येईल? 1 आणि 2 योग्य आहे. पोषण ट्रॅकर संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? आता पोषण ट्रॅकर काय आहे? हे एक ऍप आहे. त्याविषयी माहिती पाहू. तो केवळ अंगणवाडी केंद्रांची भौगोलिक सीमा निश्चित करण्यासाठी वापरला जातो. तो पोषण सेवा आणि लाभार्थी संबंधित माहितीच्या रिअल टाइम मॉनिटरिंगसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणून वापरला जातो. तो फक्त PM किसान लाभार्थ्यांसाठी वापरला जातो. तो फक्त शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवतो. आतापर्यंत उत्तर कळालेलं असणार. काय आहे? बी. पोषण ट्रॅकर ॲप आहे ज्यामध्ये सगळी माहिती डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिअल टाइम मॉनिटरिंगसाठी भरली जाते. प्रधानमंत्री मातृवंदना योजना संदर्भात विधाने लक्षात घ्या. ही मातृत्व लाभाशी संबंधित योजना आहे. योजनेचा उद्देश गर्भवती महिलांना मातृत्व काळात काही प्रमाणात वेज लॉस कॉम्पेन्सेशन आर्थिक सहाय्य देण्यास मदत करणे. योजनेचा मुख्य लाभार्थी पुरुष शेतकरी आहे. आता दुसरं आणि तिसरं बघा. मातृत्व लाभ पुरुषांना मिळतो का? नाही. त्याच्यामुळे काय असणार आहे? चुकीचं. 1 आणि 2 बरोबर. मिशन वात्सल्य आणि मिशन शक्ती यांची योग्य जोडी कोणती आहे? मिशन वात्सल्य बाल संरक्षणाशी संबंधित आहे. मिशन शक्ती महिला व सुरक्षा सक्षमीकरण यांच्याशी संबंधित. मिशन वात्सल्य कृषी, मिशन शक्ती पोषण, मिशन वात्सल्य रोजगार, मिशन शक्ती गृहनिर्माण, मिशन वात्सल्य शिक्षण, मिशन शक्ती कृषी. कोणती जोडी योग्य असेल? हे आपलं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणती योजना किंवा उपक्रम महिला व बाल विकासाशी संबंधित योजनांच्या कन्व्हर्जन्सच्या दृष्टिकोनाशी सर्वाधिक संबंधित आहे? कोणती योजना असणार आहे बालकांच्या आणि महिलांच्या विकासाशी संबंधित? पोषण अभियान, PM किसान, PMGSY की उडान? कोणती असणार आहे? पोषण अभियान. पोषण अभियानच्या संदर्भात खालीलपैकी कोणता दृष्टिकोन सर्वाधिक महत्त्वाचा आहे? फक्त अन्नधान्य वितरण, विविध विभागांमधील कन्व्हर्जन्स आणि जनसहभागातून पोषण सुधारणा, फक्त रुग्णालयीन उपचार, फक्त शालेय शिक्षण. काय उत्तर? तर विविध विभागामधला कन्व्हर्जन्स आणि जनसहभागातून पोषण सुधारवणे. पाळणा किंवा पालना योजनेचा अंगणवाडी योजनेशी संबंध समजून घेताना खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
बालसंगोपनाच्या सुविधांद्वारे महिलांना रोजगार, कामाच्या संधीमध्ये सहभागी होण्यास सहाय्य करण्याचा उद्देश आहे. ही योजना केवळ वृद्धांसाठी आहे. योजना फक्त किशोरवयीन मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आहे. ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक मदत देते. कोणतं विधान योग्य असणार आहे? ए आपलं उत्तर आहे. खालीलपैकी कोणता पर्याय पोषण 2.0 अंतर्गत पोषण विषयक दृष्टिकोनांचे सर्वाधिक योग्य वर्णन करतो? केवळ सप्लिमेंटरी फूड डिस्ट्रीब्युशन, पोषण परिणाम सुधारण्यासाठी सेवा, मॉनिटरिंग, क्वालिटी आणि कन्व्हर्जन्स यांचा एकत्रित दृष्टिकोन, आरोग्य विमा, शालेय पोषण. बी आपले योग्य उत्तर असणार आहे. मिशन शक्ती अंतर्गत महिलांच्या सक्षमीकरणाशी संबंधित सेवांचा विचार करताना खालीलपैकी कोणता घटक सर्वाधिक सुसंगत आहे? महिलांना सुरक्षा, संरक्षण व एम्पॉवरमेंट संबंधित संस्थात्मक सहाय्य, बालकांचे वजन मोजणे, कृषी कर्ज, शालेय पाठ्यपुस्तके. येईल हे आपलं योग्य उत्तर येणार आहे. खालीलपैकी कोणता पर्याय ICDS, पोषण 2.0, पोषण ट्रॅकर यांच्याशी किंवा यांच्यातील संबंध सर्वाधिक योग्यरित्या दर्शवतो? म्हणजे काय करायचंय तर ICDS चं कोणतं योग्य आहे? पोषण 2.0 आणि पोषण ट्रॅकर यांचे वाक्य कोणतं बरोबर आहे हे सांगायचं आहे. ICDS ही सेवा व्यवस्था आहे. पोषण 2.0 हा व्यापक पोषण कार्यक्रम स्वतंत्र योजना आहेत का? नाहीत. ICDS फक्त IT योजना आहे का? नाही. इथं चुकते. IT योजना आहे का? नाही. पोषण 2.0 ही फक्त शालेय परीक्षा योजना आहे का? नाही. तर काय योग्य येणार आहे? उत्तर येणार आहे. ICDS ही सेवा व्यवस्था आहे. तर पोषण 2.0 हा व्यापक पोषण केंद्रित कार्यक्रम आहे. पोषण ट्रॅक ही ॲप आहे जी डिजिटल टूल असून मॉनिटरिंग साठी उपयोगी ठरते. आलं लक्षात? प्रश्न काय होता? सोपा होता, फक्त जरा किचकट वाटत आहे. आता 18 विश्वे दारिद्र्य या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? अत्यंत श्रीमंत असणे, अत्यंत गरिबी असणे, मोठ्या प्रमाणात संपत्ती मिळवणे, कर्जमुक्त होणे. 18 विश्वे दारिद्र्य काय असतं? अत्यंत गरीब असणे. नीलकमल या शब्दात कोणता समास आहे? कर्मधारय, द्विगु, द्वंद्व, अव्ययी भाव. कोणता समास असणार आहे नीलकमल या शब्दात? तो असणार आहे कर्मधारय. पाण्यात राहून माशाशी वैर या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? स्वतःच्या आश्रयदात्यांशी शत्रुत्व करणे, संकटातून सुटका करून घेणे, शत्रूशी मैत्री करणे, परिस्थितीचा फायदा घेणे. पाण्यात राहून माशाशी वैर म्हणजे स्वतःच्याच आश्रयदात्याशी शत्रुत्व करणे. आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? गगन, पवन, सागर, धरणी. कोणता असणार आहे? गगन म्हणजेच आकाश. कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? दयाळू, उदार, नम्र, कठोर. कृपण म्हणजेच विरुद्धार्थी शब्द काय येणार आहे? उदार. हा त्याचा विरुद्धार्थी शब्द येणार आहे. खालीलपैकी दुर्धर काय शब्द? दुर्धर या शब्दाचा योग्य अर्थ कोणता? सहज नष्ट होणारा, ज्यावर नियंत्रण मिळवणे किंवा सहन करणे कठीण आहे, अत्यंत सुंदर, पटकन समजणारा. दुर्धर शब्दाचा अर्थ काय होतो? ज्यावर नियंत्रण मिळवणे किंवा सहन करणे कठीण. काखेत कळसा गावाला वळसा या म्हणीचा अर्थ काय? जवळची गोष्ट सोडून दूर शोधत जाणे, संकटातून मार्ग काढणे,
आपले काम इतरांकडून करून घेणे. काय अर्थ होईल? जवळची गोष्ट सोडायची आणि दूर शोधत बसायचं. मुलांनी मैदानात खेळावे या वाक्यातील मैदानात कोणती विभक्ती दर्शवते? प्रथमा, द्वितीया, सप्तमी, पंचमी. कोणती सप्तमी असणार आहे? कोणतं उत्तर असणार आहे? तर ती विभक्ती असणार आहे सप्तमी. खालीलपैकी अविचल या शब्दाचा योग्य अर्थ कोणता? सतत बदलणारा, अस्थिर असणारा, स्थिर, न डगमगणारा, अत्यंत चंचल. अविचल म्हणजे काय? स्थिर, जो डगमगत नाही, जो विचल होत नाही म्हणजेच अविचल. शुद्ध शब्द ओळखा. औद्योगिक या शब्दाचा शुद्ध शब्द कोणता असेल? औद्योगिक मध्ये पहिली वेलांटी येते औद्योगिक आणि दोन मात्रे असतात अ वर. खालीलपैकी कोणत्या वाक्यात परंतु हा शब्द योग्यरित्या वापरला आहे? तो अभ्यास करतो परंतु त्याला यश मिळाले. तो अभ्यास करतो परंतु त्याला यश मिळाले नाही. तो अभ्यास करतो परंतु आणि यश मिळाले. यश मिळते. परंतु तो अभ्यास आणि यश मिळाले. कुठे बसणार आहे परंतु हा शब्द एकदम योग्य पद्धतीने? तर बी योग्य असणार आहे. तो अभ्यास करतो परंतु त्याला यश मिळाले नाही. खालीलपैकी कोणते वाक्य शुद्ध आहे? मला मराठी भाषा आवडतो. मला मराठी भाषा आवडते. मला मराठी भाषा आवडतात. मला मराठी भाषा आवडत. शुद्ध वाक्य आपण काय म्हणतो? मला मराठी भाषा आवडतो, आवडतात, आवडत असं म्हणतो का? नाही. मला मराठी भाषा आवडते. मुलगा धावत आहे या वाक्यातील क्रियापद कोणते? मुलगा धावत आहे, धावत आहे. कोणतं क्रियापद असणार आहे? तर धावत आहे हे क्रियापद आहे. घराचा दरवाजा मोठा आहे या वाक्यात घराचा कोणती विभक्ती दर्शवते? चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी. कोणती विभक्ती आहे? ती विभक्ती आहे षष्ठी. तो सिंहासारखा धाडसी आहे या वाक्यातील अलंकार कोणता? रूपक, उपमा, अनुप्रास, यमक. कशासारखा धाडसी आहे? सिंहासारखा म्हणजे काय? उपमा केलेली आहे. मग कोणता अलंकार येईल? उपमा अलंकार येणार आहे. अ ब्लेसिंग इन डिस्गाइज याचा अर्थ काय होतो? कोणतं वाक्य आहे? अ ब्लेसिंग इन डिस्गाइज. अ हिडन प्रॉब्लेम, समथिंग दॅट सीम्स बॅड बट टर्न्स आउट टू बी गुड. अ रिलिजियस सेरेमनी, अन ऑब्वियस सक्सेस. काय अर्थ होईल त्याचा? त्याचं योग्य उत्तर आहे बी. समथिंग दॅट सीम्स बॅड. काहीतरी चूक आहे पण त्यातूनच गुड म्हणजे चांगले होणार आहे. म्हणजेच अ ब्लेसिंग इन डिस्गाइजचा अर्थ होतो समथिंग दॅट सीम्स बॅड बट टर्न्स आउट टू बी गुड. टू हिट द नेल ऑन द हेड. टू हिट द नेल ऑन द हेड चा अर्थ काय होतो? टू मेक अ मिस्टेक, टू से एक्झॅक्टली द राईट थिंग, टू वर्क व्हेरी स्लो, टू हर्ट समवन.
काय अर्थ होईल याचा, या इडियमचा म्हणजे म्हणीचा? म्हणजे टू से एक्झॅक्टली द राईट थिंग, तो बोलतो तसाच करतो, किंवा जो बोललेला आहे त्याचा अर्थ तसाच आहे. वन्स इन अ ब्ल्यू मून याचा अर्थ काय होतो? व्हेरी फ्रिक्वेंटली, व्हेरी रिअरली, एव्हरी नाईट की सडनली. वन्स इन अ ब्ल्यू मून काय अर्थ आहे? आपण आपल्या रॅपिड रिव्हिजनच्या टेस्टमध्ये हे इडियम घेतलेले आहे. तरी तुम्हाला येत नसतील तर तुम्ही नोट्स काढणं अत्यंत गरजेचं आहे, कारण परीक्षा खूप जवळ आलेली आहे. काय अर्थ होतो? व्हेरी रिअरली म्हणजे क्वचित होणारा प्रसंग, म्हणजेच वन्स इन अ ब्ल्यू मून. चूज द करेक्ट सिनोनिम. कोणत्या शब्दाचा? अबंडन्स. अबंडन्स म्हणजे पुरेसं किंवा पुष्कळ, याचा सिनोनिम ओळखायचा आहे. स्केअर्स, प्लेंटीफुल, लिमिटेड, एम्प्टी. समानार्थी शब्द काय येईल अबंडन्सचा? स्केअर्स म्हणजे कमतरता असणे, लिमिटेड म्हणजे पण लिमिट मध्ये असणे, एम्प्टी म्हणजे संपणे, आणि प्लेंटीफुल म्हणजे खूप असणे, आणि अबंडंट म्हणजे पण पुष्कळ असणे. म्हणजे काय सिनोनिम येईल? अबंडंटचा सिनोनिम येईल प्लेंटीफुल. चूज द करेक्ट सिनोनिम. कशाचा? रिलक्टंट. रिलक्टंटचा सिनोनिम काय येईल? अनविलिंग, ईगर, रेडी, हॅपी. आता रिलक्टंटचा अर्थ काय आहे? रिलक्टंट म्हणजे नाखुश असणे, जो कशाला राजी नाहीये, अनुत्साही. आता अनविलिंग म्हणजे पण काय? ज्याला उत्साह नाही असा. ईगर म्हणजे काय? आणि रेडी, हॅपी. रेडी म्हणजे तयार असणे, हॅपी म्हणजे आनंदित असणे. ईगर म्हणजे काय तुम्ही सांगा? तर ईगरचा अर्थ होतो ज्याला उत्साह आहे, म्हणजे उत्सुक. रिलक्टंटचा अर्थ काय होतो? नाखुश असलेला. बरोबर, म्हणजे हा ह्याचा विरुद्धार्थी शब्द झाला. रिलक्टंटचा विरुद्धार्थी ईगर, आणि मग समानार्थी काय येईल? अनविलिंग, ज्याला आपली इच्छा नाही असा. आणि रिलक्टंट म्हणजे पण नाखुश, म्हणजे समानार्थी शब्द होईल अनविलिंग. चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ प्रुडंट. प्रुडंट किंवा प्रुडेंट. केअरलेस, वाईज अँड केअरफुल, फुलिश, इम्पल्सिव्ह. काय येणार आहे समानार्थी शब्द प्रुडंटचा? प्रुडंटचा अर्थ होतो विवेकी असणे, धोरणी असणे. आता केअरलेस म्हणजे निष्काळजी, त्याचा समानार्थी शब्द येईल का? नाही, तो तर हा विरोधार्थी शब्द झाला. फुलिश म्हणजे वेडे असणे. आता वेड असणे किंवा वेडा असणे हा पण झाला विरुद्धार्थी शब्द. इम्पल्सिव्ह म्हणजे काय? इम्पल्सिव्ह म्हणजे आवेगपूर्ण, भावनावश किंवा पुढे ढकलणारा. हा त्याचा समानार्थी होईल का? नाही. काय होईल? वाईज म्हणजे हुशार, आणि केअरफुल काळजीपूर्वक, हा त्याचा समानार्थी शब्द होईल. चूज द अँटोनिम. आता विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. डिलिगंट किंवा डिलिजंट याचा अर्थ काय होईल? विरुद्धार्थी शब्द काय होईल? इंडस्ट्रियस, हार्डवर्किंग, लेझी, ऍक्टिव्ह. तर तुम्हाला यासाठी डिलिगंटचा अर्थ माहिती पाहिजे. काय त्याचा अर्थ होतो? त्याचा अर्थ होतो मेहनती. मेहनतीचा आता विरुद्धार्थी शब्द काय असेल? हार्डवर्किंग असेल का? नाही, हा समानार्थी झाला. ऍक्टिव्ह, ऍक्टिव्ह पण हा समानार्थी शब्द झाला. इंडस्ट्रियस म्हणजे पण मेहनती असणे, म्हणजे हा पण समानार्थी शब्द झाला. आपल्याला विचारलंय विरुद्धार्थी शब्द. लेझी म्हणजे काय? आळशी. मेहनतीच्या उलट काय येईल? आळशी येणार आहे. चूज द करेक्ट अँटोनम. इथं पण विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. कशाचा? होस्टाईलचा. होस्टाईल याचा काय होईल अँटोनिम विरुद्धार्थी शब्द? अनफ्रेंडली, अग्रेसिव्ह, फ्रेंडली, व्हायलेंट. म्हणजे काय? काय होईल होस्टाईलचा अर्थ? त्याचा अर्थ होतो शत्रुत्व करणारा, विरोधी, शत्रू संबंधीचा. आता त्याचा विरुद्धार्थी शब्द काय येईल मग? फ्रेंडली येणार आहे. चूज द करेक्ट अँटोनिम. विरुद्धार्थी शब्द कशाचा? एक्सपांडचा. आता एक्सपांडचा अर्थ होतो विस्तार करणे. त्याचा काय होईल विरुद्धार्थी शब्द? इन्क्रीज, एक्सटेंड, कॉन्ट्रॅक्ट, इनलार्ज. काय होईल?
कॉन्ट्रॅक्ट म्हणजे आकुंचन पावणे किंवा कमी असणे म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट. आता आपल्याला विचारला विरोधार्थी शब्द. एक्सपांडचा विरोधार्थी शब्द काय होईल? कॉन्ट्रॅक्ट होईल. पण अँटोनिम विचारला आहे कोणाचा? ट्रान्सपरंट. ट्रान्सपरंट म्हणजे काय? पारदर्शी. मग काय येईल पारदर्शीचा विरोधार्थी शब्द? क्लिअर, ऑब्वियस, ओपेक, विजिबल. तर तो येणार आहे ओपेक. ओपेक म्हणजे काय? सॉरी. बरोबर आहे. आपल्याला विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे. ट्रान्सपरंट म्हणजे संपूर्ण हे असणे, पारदर्शी असणे. आणि ओपेक म्हणजे काय? काही न दिसणारा म्हणजेच अपारदर्शी. योग्य उत्तर असणार आहे सी. फ्रगाईलचा अर्थ काय आहे? फ्रगाईल, इझिली ब्रोकन, व्हेरी स्ट्रॉंग, व्हेरी एक्सपेन्सिव्ह, एक्स्ट्रीमली लार्ज. काय येईल अर्थ फ्रगाईलचा? फ्रगाईलचा अर्थ काय येईल? सांगा लवकर. तर त्याचा अर्थ असणार आहे जो पटकन तोडला जातो असा इझिली. काय असणार आहे? इझिली ब्रोकन. बिनेव्होलेंट किंवा बिनेव्होलेंट चा अर्थ काय होतो? या शब्दाचा अर्थ काय होईल? क्रुएल, काइंड अँड चॅरिटेबल, सेल्फिश, अँग्री. सर्च करू नका, तुमच्या पद्धतीने तुम्ही अर्थ लावा आणि त्याच्या नोट्स काढा. बेनेवोलेंट काय अर्थ होईल? जो काइंड आहे आणि तो चॅरिटेबल आहे म्हणजे दयाळू असणारा, दानधर्म करणारा. He said, I am tired. Choose the correct indirect speech ओळखायचा आहे. कशाचा? I am tired याचा. काय येईल? He said that I am tired. He said that he was tired. He says that he was tired. He said that he is tired. काय येईल? आयचं काय होतं? आयचं होत असतं was म्हणजे हे ऑप्शन कट झाला. ह्या सेडचं काय होतं? सेडच राहणार आहे. इथं सेज आहे म्हणजे सी ऑप्शन कट झाला. ही येणार आहे का इथं? नाही. म्हणजे काय येईल? बी उत्तर येणार आहे. He said that he was tired. She said to me, do you know the answer? याचा काय विचारलंय? इनडायरेक्ट स्पीच. कशाचं? Do you know the answer चं? He asked me if I knew the answer. She told me that I knew the answer. She asked me that I knew the answer. She said me if I knew the answer. काय येईल? तर आपलं हे योग्य असणार आहे. She asked me if I knew the answer. गणित पाहू आपण. 12चा वर्ग अधिक 15चा वर्ग किती? 369, 369, 389, 399. येईल उत्तर 12चा वर्ग आणि 15चा वर्ग. आता 12चा वर्ग किती आहे? 12 गुणुले 12 144. 15चा वर्ग किती? 15 गुणुले 15 225. दोघांची बेरीज किती झाली? 369. आता दोन्ही ए आणि बी एकच आहेत, उत्तर तेच असणार आहे. 17चा वर्ग किती आहे? 279, 289, 299, 309. तोंडपाठ पाहिजेत वर्ग किती असणार आहे? 289. 17 गुणुले 17 289. 8चा घन किती? 256, 512, 664, 729. किती येईल? 8 गुणुले 8 गुणुले 8 किती येणार आहे? 8 गुणुले 8 8 8 64 आणि पुन्हा 64 गुणुले 8 किती येईल? 512 उत्तर येणार आहे. 13 गुणुले 17 किती? 211, 221, 231, 241.
काय येईल उत्तर? 221 येणार आहे. 15चा घन विचारलाय. 15 गुणुले 15 गुणुले 15 किती येईल? 2250, 33 ते 75, 3525, 3750. किती येणार आहे 15चा घन? तो येणार आहे 3375. गदर पक्ष स्थापनेशी खालीलपैकी कोणाचे नाव प्रामुख्याने जोडले जाते? लाला हरदयाळ, बिपिनचंद्र पाल, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, मदन मोहन मालवीय. कोण आहेत ती व्यक्ती गदर पक्षाशी संबंधित? आहेत लाला हरदयाळ. महाराष्ट्रातील कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला काळ्या मातीचा प्रदेश प्रामुख्याने कोणत्या भौगोलिक प्रदेशाशी संबंधित आहे? कोकण किनारपट्टी, दख्खनचे पठार, पश्चिम घाटाचा डोंगराळ प्रदेश, पूर्व विदर्भातील पर्वतीय प्रदेश. काळ्या मातीचा प्रदेश कोणता असणार आहे? तर तो आहे दख्खनचे पठार. ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया कोण? ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखले जाते? दादाभाई नौरोजी, गोपाळकृष्ण गोखले, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, फिरोजशाह मेहता. तर ती व्यक्ती आहे दादाभाई नौरोजी. चापेकर बंधू मुख्यतः कोणत्या ऐतिहासिक घटनेशी संबंधित आहेत? बंगालची फाळणी, रँडच्या हत्येशी संबंधित क्रांतिकारी घटना, दांडी मार्च, भारत छोडो आंदोलन. चापेकर बंधू काय केलं त्यांनी? प्लेग जेव्हा आला होता तेव्हा रँडकडे सगळी व्यवस्था पाहण्याचे अधिकार होते. त्यावेळेस त्यांनी एकदम घाण पद्धतीने किंवा गलिच्छ पद्धतीने माणसांना वागणूक दिली. त्याच्यामुळे चापेकर बंधूंनी रँडची हत्या केली आणि ती एक क्रांतिकारक घटना आहे. महाराष्ट्रातील कोकण प्रदेशाची भौगोलिक रचना खालीलपैकी कोणत्या वैशिष्ट्यामुळे ओळखली जाते? पश्चिम घाट आणि अरबी समुद्र यांच्या दरम्यानचा अरुंद किनारी प्रदेश, सातपुडा आणि विंध्य पर्वतरांगामधील प्रदेश, केवळ काळ्या मातीचा विस्तीर्ण सपाट प्रदेश, हिमालयाच्या पायथ्याचा प्रदेश. कोकण प्रदेश. सगळ्यात सोपा प्रश्न आहे. काय येणार आहे उत्तर? कुठे कोकण? पश्चिम घाट आणि अरबी समुद्राच्या दरम्यान जो अरुंद किनारी भाग आहे तो आपला कोकण आहे. भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे? प्रवरा, गोदावरी, भीमा, मुळा. कुठे आहे? प्रवरा नदीवर भंडारदरा धरण बांधलेलं आहे. आपली पहिली मॅरेथॉनची बॅच झालेली आहे. दुसरं मॅरेथॉन पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये हो सांगा. आणि मी जास्त एक्सप्लेन केलेलं नाही कारण मला वेळेचं पण लक्ष ठेवायचं आहे त्याच्यामुळे. आणि जर काय चुकलं असेल तर माफ करा आणि कमेंट बॉक्स मध्ये नमूद करा. तुमचा स्कोर किती आलाय ते पण मला कळवा. थँक्यू सो मच. चांगली तयारी करा, पेपर जवळ आलेला आहे.